नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये कच्च्या कांद्याचा समावेश करणाऱ्यांपैकी असाल, मग तो सॅलड असू द्या, चटणी असू द्या किंवा अगदी भाजीसोबत चिरलेला कांदा असू द्या, तर आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे. मी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहण्याचा मनापासून आग्रह करते, कारण यात सांगितलेली माहिती इतकी उपयुक्त आणि मौल्यवान आहे की तिची तुलना कोणत्याही महागड्या वस्तूशी किंवा मग संपत्तीशी होऊ शकत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती कच्चा कांदा खाते, तेव्हा तिच्या शरीरामध्ये हळूहळू होणारे महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर बदल हा व्हिडिओ अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये स्पष्ट करत आहे. मी तुम्हाला कच्चा कांदा खाण्याची योग्य आणि प्रभावी पद्धत देखील स्पष्ट करणार आहे, ज्यामुळे त्याचे फायदे अनेक पटीने वाढू शकतात. जर तुम्ही आपले घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक पद्धती तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करण्यास सुरुवात केली, तर ते तुमच्या शरीराला अनेक जुनाट आणि गंभीर आजारांपासून आराम मिळवून देण्यास मदत करू शकते. परंतु जर तुम्ही या माहितीकडे दुर्लक्ष केलं, तर तुम्हाला नंतर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्याचा आणि कांद्याबद्दलचा प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा काळजीपूर्वक समजून घेण्याचा वारंवार आग्रह मी करत आहे. कारण जर शरीरामध्ये कांद्यातील पोषक तत्वांची कमतरता असेल, तर त्याचे परिणाम तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक गंभीर असू शकतात. म्हणून अपूर्ण माहितीच्या आधारावर कधीही कोणताही निर्णय घेऊ नका. नेहमी पूर्ण आणि अचूक माहितीचा वापर करा, कारण कधीकधी अपूर्ण माहितीमुळे मोठं नुकसान होऊ शकतं. केवळ अचूक माहितीच तुम्हाला निरोगी, सुरक्षित आणि माहितीपूर्ण ठेवण्यास मदत करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला, त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं किंवा मग त्यातील माहिती उपयुक्त वाटली, तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब बटन जे आहे त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचते आणि तुमच्या प्रतिसादाची वाटसुद्धा बघत असते. आता बघा, कांदे हे जवळजवळ प्रत्येक घरातील स्वयंपाकघरातील एक सामान्य आणि मुख्य पदार्थ आहे. कांदा ही एक अशी भाजी आहे जिचा वापर शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. जेव्हा तो भाज्यांमध्ये मिसळला जातो किंवा मसाला म्हणून वापरला जातो, तेव्हा पदार्थाची चव आणि सुगंध अनेक पटीने वाढतो. पण त्याचे फायदे केवळ चवीपुरते मर्यादित नाहीत. कांदा खाल्ल्याने शरीराला असे अनेक फायदे मिळतात, ते खरोखरच आश्चर्यकारक असू शकतात. कांदा कापताना तुमच्या डोळ्यातून पाणी येतं, हे तुमच्या अनेकदा लक्षात आलं असेल. पण कांदा खाण्याचे फायदे इतके प्रचंड आहेत की ही किरकोळ अस्वस्थता नगण्य वाटते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये नियमितपणे कांदा खाल्ल्याने उष्माघाताचा धोका लक्षणीयरित्या कमी होत असतो, असं म्हटलं जातं. म्हणूनच प्राचीन काळी लोक उन्हाळ्यामध्ये कांदा खाण्याची शिफारस करत असत. त्यांच्या अनुभवामध्ये आणि पारंपरिक ज्ञानामध्ये तहान लागण्याला खूप महत्त्व दिलं जातं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तहान केवळ उष्माघातापासून संरक्षण करत नाही, तर मधुमेह, कर्करोग आणि हृदयाशी संबंधित इतर अनेक गंभीर आजार टाळण्यासही मदत करते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांद्याचे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आणि महत्त्वपूर्ण तथ्य स्पष्ट करणार आहे, ज्याबद्दल तुम्ही कदाचित यापूर्वी तपशीलवार ऐकलं नसेल. त्याचे फायदे जास्तीत जास्त मिळवण्यासाठी कांदा कसा खावा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण त्या काही तोट्यांवरही चर्चा करणार आहोत, जे त्याच्या फायद्या इतके जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता आपण कांद्याच्या काही महत्त्वाच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला तुमच्या हृदयाला गंभीर आरोग्य समस्यांपासून वाचवायचं असेल, तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये कच्च्या कांद्याचा समावेश केला पाहिजे. तुमच्या रोजच्या सॅलडमध्ये इतर भाज्यांसोबत योग्य प्रमाणामध्ये कांद्याचा समावेश केल्यानं तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यासारख्या धोकादायक गुंतागुंतीपासून वाचवण्यास मदत होऊ शकते. असंख्य वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधनांनी हे देखील दाखवून दिलं आहे की कांदे हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत.
त्यामध्ये काही विशिष्ट संयुगे असतात जी रक्त घट्ट होण्यापासून रोखण्यास मदत करतात. यामुळे हृदयावरील अतिरिक्त दाब कमी होऊ शकतो आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. शिवाय कांदे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकतात. कांद्यामध्ये असलेले सल्फर संयुग शरीरातील साखरेची पातळी संतुलित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच ज्यांना दीर्घकाळ मधुमेह आहे त्यांच्यासाठी ते फायदेशीर मानले जातात. जर तुम्हाला दीर्घकाळ पचनाच्या समस्या असतील तर त्याचं सेवन करण्याचा विचार नक्की करा. जर असं असेल तर याबाबतीत कच्चा कांदा खूप फायदेशीर ठरू शकतो. कांद्यामध्ये फायटोकेमिकल्स असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासही मदत करतात. शरीरातील व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढवण्यासही ते खूपच फायदेशीर मानले जातात. जेव्हा शरीरामध्ये व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणामध्ये असतो तेव्हा ते सर्दी, विषाणूजन्य संसर्ग आणि इतर अनेक सामान्य आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. अशा प्रकारे कांदे हळूहळू शरीराची आंतरिक शक्ती मजबूत करतात आणि विविध आरोग्य समस्यांशी लढण्यासाठी शरीराला तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कांद्याचं सेवन केल्याने शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. त्यामुळे ते विषाणू, जीवाणू आणि अनेक हानिकारक बाह्य घटकांपासून स्वतःचं संरक्षण करण्यास मदत करतं. कांद्यामध्ये ओलिगोफ्रुक्टेज नावाचा एक विशेष प्रकारचा फायबर असतो जो आतड्यातील फायदेशीर जीवाणूंची संख्या वाढवण्यास मदत करतो. जेव्हा चांगले जीवाणू वाढू लागतात तेव्हा बद्धकोष्ठता हळूहळू कमी होते. या व्यतिरिक्त पचनसंस्था देखील पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू लागते. म्हणूनच कांदे आतड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. कांद्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स देखील असतात जे जंत, वेदना आणि अतिसार यांसारख्या पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत करू शकतात. शिवाय कांद्यामध्ये क्रोमियम नावाचा एक महत्त्वाचा घटक असतो. तो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. जेव्हा रक्त योग्यरित्या वाहतं तेव्हा आवश्यक पोषक तत्वे आणि ऊर्जा स्नायू आणि पेशींना सतत पुरवली जाते. यामुळे शरीराला काम करण्याची ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो. मधुमेह हा आजकाल सर्वात सामान्य आणि गंभीर आजारांपैकी एक बनला आहे. जे लोक दिवसभर एका जागी बसून काम करतात त्यांच्यामध्ये याचा धोका विशेषतः जास्त असतो आणि ज्यांची शारीरिक हालचाल मर्यादित असते त्यांच्यासाठी सुद्धा ही समस्या आणखी गंभीर असू शकते. अशा व्यक्तींसाठी कांद्याचं सेवन करणं हे एक नैसर्गिक वरदान मानलं गेलं आहे, कारण त्यातील क्रोमियम घटक रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतो. म्हणूनच मधुमेह टाळण्यासाठी कांदा खाणं देखील फायदेशीर मानलं जातं, जो शरीरातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो. जर रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ असंतुलित राहिली तर त्याचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होऊ शकतो. त्यामुळेच कांद्याचे नियमित सेवन करणं खूप फायदेशीर मानलं गेलं आहे. जे शरीर ते शरीराचे अंतर्गत संतुलन राखण्यासही मदत करतं आणि साखरे संबंधित अनेक गुंतागुंतीच्या समस्या कमी करण्यासही मदत करू शकतं. याच कारणामुळे दररोज मर्यादित प्रमाणामध्ये कांद्याचं सेवन करणं चांगलं मानलं जातं. कांदा केवळ हृदय आणि पचन संस्थेसाठीच फायदेशीर नाही तर तो हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा खूप फायदेशीर मानला जातो. वाढत्या वयानुसार हाडे अनेकदा कमकुवत होतात आणि दुसरी किंवा जड वाटणारी जी दुखणी आहे, तथापि जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये कांद्याचा समावेश केला तर हाडे मजबूत होण्यास मदत होऊ शकते. अशा प्रकारे ते शरीराला आतून आधार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कर्करोगासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा कांदा उपयुक्त असल्याचं दिसून आलं आहे. त्यामध्ये क्वेरसेटिन आणि अँथोसायनिन सारखे अनेक महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील कर्करोगास कारणीभूत ठरणारे फ्री रेडिकल्स नष्ट करण्यास मदत करतात. हे घटक पोट आणि आतड्यांच्या कर्करोगासारख्या गंभीर समस्यांचा धोका कमी करू शकतात. कांद्याच्या नियमित सेवनाने शरीरातील कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंची वाढ रोखली जाते. म्हणूनच ते आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या रोजच्या आहारामध्ये कच्च्या कांद्याचा समावेश करणं किंवा कोणत्याही पदार्थांमध्ये त्याचा वापर करणं तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कर्करोगासारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठीही कांद्याचे सेवन उपयुक्त मानलं जातं. अनेक संशोधन आणि वैज्ञानिक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जे लोक नियमितपणे कांद्याचं सेवन करतात त्यांना कर्करोगाचा धोका तुलनेने कमी असतो. विशेषतः तोंडाचा कर्करोग आणि शरीराच्या इतर भागांतील काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी झाल्याचं दिसून आलं
आला आहे. याचा थेट अर्थ असा की कांदा कर्करोगाशी लढण्यासाठी देखील खूपच उपयुक्त ठरू शकतो. तो शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासही मदत करतो. त्यामुळे आहारामध्ये त्याचा समावेश करणं फायदेशीर मानलं गेलं आहे. ज्यांना हाडांच्या किंवा सांध्यांच्या दुखण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी कांदा हा एक घरगुती उपाय मानला जातो. कांद्याचा रस काढून त्यात थोडंसं मोहरीचं तेल मिसळा. नंतर या मिश्रणाने आपल्या सांध्यांना हळुवारपणे मालिश करा. सुमारे 2 महिने नियमितपणे असं केल्याने सांधेदुखी लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. यामुळे सांध्यांचा ताठरपणा कमी होईल आणि हालचाल सुधारते. हा एक जुना, सोपा आणि गाळाच्या कसोटीवर उतरलेला घरगुती उपाय मानला जातो, जो आजही अनेक लोक वापरतात. कांद्याच्या रसामध्ये थोडंसं मीठ मिसळून ते हिरड्यांना लावल्याने हिरड्यांची सूज आणि दातदुखीपासून आराम मिळू शकतो. कांद्यांच्या बिया व्हिनेगर मध्ये वाटून खाज, गचकरणं आणि एक्झिमा यांसारख्या त्वचेच्या समस्यांवर लावल्यास ते देखील फायदेशीर ठरू शकतं. अशा प्रकारे कांदा केवळ एक खाद्यपदार्थच नाही तर बाह्य वापरासाठी देखील खूप फायदेशीर मानला जातो. म्हणूनच या वनस्पतीला व्हिटॅमिन सीचा नैसर्गिक स्रोत सुद्धा म्हटलं गेलं आहे. कांद्याचा वापर अनेक घरगुती उपायांमध्ये केला जातो. जसजसं आपलं वय वाढतं तसतसा त्याचा पहिला परिणाम अनेकदा आपल्या दृष्टीवरती दिसून येतो. जर तुम्हाला तुमचे डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवायचे असतील आणि ते लवकर कमजोर होण्यापासून रोखायचे असतील तर तुमच्या आहारामध्ये कांद्याचा समावेश नक्की करा. कांद्यामध्ये ग्लुटाथोन नावाचं एक महत्त्वाचं संयुग असतं, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असून डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या टाळण्यासही मदत करतं. शिवाय कांद्यामध्ये व्हिटॅमिन ई देखील असतं, जे डोळ्यांचं आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. स्वयंपाक करताना कांदा चिरल्यावर जर तुमच्या डोळ्यातून पाणी आलं तर ही प्रक्रिया प्रत्यक्षात तुमचे डोळे स्वच्छ करते. डोळ्यामध्ये साचलेली काही घाण आणि अशुद्धी काढून टाकली जाते, ज्यामुळे डोळे अधिक स्वच्छ आणि ताजे वाटतात. म्हणूनच ही प्रक्रिया केवळ त्रासदायकच नाही तर अनेक परिस्थितींमध्ये फायदेशीर देखील ठरू शकते. ती डोळ्यांची नैसर्गिक स्वच्छता राखते आणि त्यांना ताजे ठेवण्यासही मदत करते. कांद्याचा रस केसांसाठीही खूप फायदेशीर मानला जातो. जर तुमचे केस जास्त गळत असतील तर कांद्याचा रस काढून तो हळुवारपणे केसांच्या मुळांना लावा. काही मिनिटे तसंच राहू द्या आणि त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवा. हे आठवड्यातून एकदा किंवा 2दा केलं जाऊ शकतं. हा उपाय तुमचे केस मजबूत करतो, त्याचबरोबर केस गळणं हळूहळू कमी करू शकतो. हे नियमितपणे केल्याने केसांची मुळे मजबूत होतील, त्यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 1 मोठा चमचा कांद्याच्या रसामध्ये 2 मोठे चमचे खोबरेल तेल आणि सुगंधी तेलाचे काही थेंब मिसळू शकता. या मिश्रणाने तुमच्या टाळूला व्यवस्थित मालिश करा. यामुळे केसांचा तीव्र वास लक्षणीयरित्या कमी होईल आणि तुमच्या केसांच्या मुळांना चांगले पोषण आणि मजबूती मिळेल. हे मिश्रण तुमच्या टाळूवर सुमारे 1 ते 2 तास तसंच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. यामुळे केसांचं आरोग्य सुधारू शकतं आणि तुमच्या टाळूला पोषण मिळू शकतं. दुसरी सोपी पद्धत म्हणजे कांद्याच्या रसामध्ये थोडंसं मध मिसळून नैसर्गिक हेअर मास्क तयार करणं. हा मास्क तुमच्या केसांवरती सुमारे 15 मिनिटं ठेवा. त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसांची मुळे आतून मजबूत होतात आणि केस गळणं लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. हा उपाय आठवड्यातून 1दा किंवा 2दा केला जाऊ शकतो. नियमित वापरामुळे चांगले परिणाम मिळू शकतात. म्हणूनच याला एक उपयुक्त घरगुती उपाय सुद्धा मानलं जातं. आता कांदा खाण्याच्या सर्वोत्तम पद्धतीबद्दल आपण बोलूया. तुम्ही कांदा कच्चा खाणं पसंत करता की शिजवून, हे पूर्णपणे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे. मात्र कच्च्या कांद्यामध्ये सल्फर नावाचा एक महत्त्वाचा घटक असतो, जो शरीराला अनेक फायदे देतो. म्हणूनच कच्चा कांदा आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर मानला जातो. कांद्याच्या बाहेरील आवरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे कांदा सोलताना किंवा कापताना बाहेरील आवरण जास्त प्रमाणामध्ये काढणं टाळा, कारण हा भाग देखील शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. शिजवलेल्या कांद्यामध्ये फायबर आणि तांबे यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वे असतात. फायबर पचनसंस्था सुधारण्यास मदत करतं, तसेच मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यक्षमतेसाठी फायदेशीर मानलं जातं. लोणच्यातील कांदा सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. आता मी तुम्हाला जास्त प्रमाणात कच्चा कांदा खाण्याचे काही दुष्परिणाम सांगते. पहिला तोटा म्हणजे कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडातून तीव्र वास येणे, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ शकतो. दुसरा तोटा म्हणजे काही लोकांना कांदा खाल्ल्यानंतर गॅस झाल्याची तक्रार असू शकते. तिसरा तोटा म्हणजे जास्त कांदा खाल्ल्याने
पोटामध्ये जळजळ किंवा वेदनासुद्धा होऊ शकतात. त्यामुळे नेहमी कांदा हा प्रमाणात खाणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.